रायगड जिल्ह्यात स्फोटके जप्त करण्यात आले। माणगाव पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली। जिलेटिन आणि डिटोनेटर हे सापडलेलं आहे। बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो देखील या दरम्यान पकडण्यात आला। कारवाईत आतापर्यंत 3 जणांना अटकही करण्यात आली। माणगाव पोलिसांकडून ही धडक कारवाई केल्याचा प्रकार आता समोर आला आहे। रायगड जिल्ह्यात स्फोटके जप्त करण्यात आले। माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठा असा जो एक्सप्लोजिव्हचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे। काल जेव्हा इथले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक गाडी आहे आणि ती पुण्याकडून इकडे माणगावच्या दिशेने येत आहे आणि त्यामध्ये काही स्फोटक आहेत। मग त्या इथून टीम रवाना झाली आणि त्या टीमनी जी गाडी आहे तर ती पुण्याकडून येणाऱ्या त्या रोडवरती त्या गाडीला थांबवलं आणि आतापर्यंत 3 लोकांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे। ते म्हणजे सुरुवातीला मुख्य जी गाडी आहे त्या गाडीचे ड्रायव्हर, त्यानंतर पालीतून ज्यांच्याकडे स्फोटकं मिळालेली ती व्यक्ती आणि पेनमध्ये मिळालेली व्यक्ती, अशा 3 लोकांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आहे। 13 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तर तो पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती आम्ही करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।